नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मकर राशीच्या व्यक्तींना फेब्रुवारी 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार. मकर राशीच्या व्यक्तींना हा महिना संमिश्र फल देणारा असं म्हणता येईल. म्हणजे पूर्वार्ध चांगला तर उत्तरार्ध थोडासा कठीण, असं संमिश्र प्रतिसाद या महिन्यात त्यांना मिळेल. पूर्वार्धामध्ये काही जुनी येणी वसूल होतील की ज्याची आपण काही महिने वाट बघितलेली आहे. अशी तुमची आवक, तुमची येणी वसूल होतील किंवा थोडासा पाठपुरावा करून तुम्हाला ते तुमच्या ताब्यात ती रक्कम मिळेल. उत्तरार्धात मात्र ती गोष्ट दिसत नाही आहे. उत्तरार्धात तुम्ही केलेल्या कामाचे वर्तमान पैसे येणं पण थोडं कठीण दिसतंय. म्हणजे काही ना काही कारणाने ते विलंबित प्रलंबित होत राहील असं दिसतंय. म्हणून आर्थिक बाबतीत पूर्वार्धामध्ये जास्तीत जास्त कामं तुम्ही करून घ्या. अगदी बँकेत काही कामं कर्जासाठी किंवा अन्य काही कारणासाठी जर करायची असतील, घराचं लोन असेल, असं काही असेल तर ते सुद्धा पूर्वार्धामध्ये करून घ्या. कारण काही गोष्टी मला अशा दिसत आहेत की तुम्ही एखादं घर चांगलं बघितलं आहे, तुम्हाला ते आवडलं आहे, पण कर्जाचं काम जे आहे, बँक लोनचं जे काम जे आहे ते थांबलेलं आहे काही डॉक्युमेंट्ससाठी. तर त्याच्या मागे लागून तेही पूर्ण करून घ्या. म्हणजे तुम्हाला त्या बाबतीतही तुमची गाडी पुढे सरकेल, तुमची प्रगती होत राहील. पूर्वार्धामध्ये तुमच्या बुद्धिमत्तेच्या आणि अनुभवाच्या जोरावर तुम्ही सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेऊ शकता. नोकरी करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना या महिन्यामध्ये आपण केलेल्या प्रत्येक कामाचा मोबदला तुम्हाला मिळेल. अगदी वेगळा मोबदला तुम्हाला हवा असेल तरी तो जरी तुम्ही डिमांड केला तोही तुम्हाला मिळेल. म्हणजे काही इन्सेंटिव्ह वगैरे मी म्हणतोय त्याप्रमाणे. नोकरीत बदल ज्यांना करायचा आहे त्यांनी या महिन्यात प्रयत्न सुरू करा. अचानक हे काम होईल, ते कधी होईल, पुढच्या 6 महिन्यातही होईल, पण तुम्ही ते प्रयत्नाला आता सुरू करा. उद्योगधंदा करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, ज्या लघुउद्योजक आहेत किंवा स्वउद्योजक आहेत, त्यांनी या महिन्यामध्ये केलेल्या प्रत्येक कामाचे पैसे किंवा बिल लावायचं आहे. तुम्ही जर ते सोडून दिलं तर ते तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही छोटी सर्व्हिस द्या, मोठी सर्व्हिस द्या, त्याचं बिल लावा, म्हणजे तुम्हाला ते पैसे मिळतील. जर तुम्ही बिल लावलं नाही तर ते मिळणार नाही. म्हणून तुम्ही या गोष्टी कटाक्षाने करण्याचा प्रयत्न करा. मकर राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये कोर्ट कचेरीतून काही तुम्ही ज्या गोष्टींचा निर्णयाची वाट बघत आहात तर ते निर्णय तुमच्या बाजूने येतील. कारण काही वेळेला असं असतं की आपण विलंबित झालेले जे निकाल आहेत त्याची वाट बघताय, पण ते निकाल होत नाही आहेत किंवा लागत नाही आहेत. तर ह्या महिन्यात ते निकाल लागतील आणि तुमच्या बाजूने तुम्हाला या गोष्टी होत आहेत असं कळेल. मकर राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात आपली मुलं किंवा आपल्या परिवारातील लोकांतून एक चांगल्या बातम्या ऐकायला येतील. म्हणजे त्यांची वाहवा होईल. त्यांच्या स्पर्धा किंवा ज्या काही त्यांच्या आपापसामध्ये शाळा किंवा नॅशनल लेवलवर सुद्धा ज्या काही कॉम्पिटिशन असतात त्यामध्ये त्यांना अवॉर्ड मिळाल्याचं तुम्हाला कळेल किंवा आपल्या कुटुंबातील काही व्यक्तींना काही पारितोषिक मिळालं असं कळेल. म्हणजे कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला एक समाधानाची बाब अशी या गोष्टीत दिसून येते. तुमची मुलं जर काही अभ्यासक्रम किंवा विशेष प्रावीण्य मिळवण्याच्या परीक्षा जर देत असतील तर त्यांना या महिन्यात खूप अनुकूल कालावधी दिसून येतो. तर त्याप्रमाणे तुम्ही निश्चितपणे त्याचा अवलंब करा. मकर राशी या व्यक्तींना असं मी सांगू इच्छितो की धार्मिक कार्यामध्ये तुम्हाला वेळ काढावा लागेल. आपलं आध्यात्मिक जी काही साधन आहे, दररोज चालणारी साधन आहे, त्या साधनेमध्ये तुम्हाला काही ऑब्स्टॅकल, अडथळा दिसून येतो. म्हणजे वेळ काढला तर मिळतो, जर काढला नाही तर मिळणार नाही. तर तुम्ही अशी कारणं सांगून ते टाळू नका. कारण त्यात मानसिक आनंद आहे. तर तो मानसिक आनंद आपण मिळवा. म्हणजे संकटावर मात करणं अतिशय सोपं असतं मानसिक आनंदी जपणा असेल तर. म्हणून तो आनंद तुम्ही तुमच्या आध्यात्मिक साधनेतून मिळवा असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन.
मकर राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये घर खरेदी किंवा घरासाठी लागणाऱ्या वस्तूंची जर काही खरेदी करायची असेल, रिनोव्हेशन करायचं असेल घराचं, किंवा 10 वर्ष झाली काही का खराब झालेलं आहे, तर ते रिनोव्हेशन जे आहे ते या महिन्यात तुम्ही करायला सुरुवात करा. म्हणजे पुढच्या 2 महिन्यात ते काम पूर्ण होऊन तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं राहतं घर सुसज्ज आणि सुरेख बनवण्यासाठी त्याचा तुम्हाला परिणाम दिसून येईल. मकर राशीच्या व्यक्तींनी मी असं सांगू इच्छितो की जे लोक ॲडवायझर किंवा कन्सल्टंट म्हणून जे काम करत आहेत त्यांना या महिन्यात त्यांच्या प्रत्येक कामाचा मोबदला चांगला मिळेल आणि त्यांचा नावलौकिकही वाढेल. या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. कारण एखाद्या गोष्टीत आपलं नाव झालं की त्याचा परिणाम पुढे काही वर्ष आपल्याला मिळत राहतो किंवा साधता येतो. तर असे ॲडवायझर किंवा कन्सल्टंट असे जे लोक आहेत त्यांना हा महिना अतिशय चांगला आहे असं म्हणता येईल. जे मोठे उद्योजक आहेत त्यांनी या महिन्यामध्ये केवळ आपल्या ॲप्लिकेशन्स किंवा ज्या काही योजना आहेत त्या फक्त पुढे सरकवाव्या. त्याच्यात काही निर्णय आता होणार नाही किंवा त्याच्याविषयी काही कळणार पण नाही आहे. पण आज जर तुम्ही हे सुरू केलं काम तर ते 4-5 महिन्यांनी ते पूर्णत्वास येऊ शकतं की ज्याला अनेक परवानग्या मिळवाव्या लागतात. तर मोठ्या उद्योजकांनी किंवा ज्यांचे मोठे प्लॅन्स आहेत त्यांनी ते हळूहळू या महिन्यात मार्गी करायला सुरुवात करा. उत्पन्नाच्या बाबतीत मी सांगितल्याप्रमाणे अर्धा महिना असा आहे, अर्धा महिना तसा आहे, पण सारासार योग्य प्रकारे उत्पन्न तुमचं तुम्हाला राखता येईल असं मी म्हणू शकतो. कौटुंबिक बाबतीत जर काही प्रासंगिक तुम्हाला कुटुंबाला घेऊन जर काही आनंदासाठी जर प्रवास करावा लागला, धार्मिक कार्याला भेट देण्यासाठी प्रवास करावा लागला तर तो असा योग दिसून येतो आहे. जर तीर्थाटन किंवा तीर्थ पर्यटन असं तुम्ही या महिन्यात करू शकता आणि त्याचा आनंद आपल्याबरोबरच सर्वांना देऊ शकता. हे होतं मकर राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.